अरे ज्यांचं समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण गिरणी कामगार या विषयावर चालू आहे आणि आपण त्यांच्याकडेच न्याय मागायला चाललोय की आमचा गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा. गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना असतील किंवा गिरणी कामगारांसाठी काम करणारे नेते असतील, ह्यांच्यावरची विश्वासार्हता मात्र आता हळूहळू कमी होत चालली. आणि त्यामुळे आता काय चाललंय की हे जे नेते आहेत किंवा ह्या संघटना ह्याने आपल्या हाताखाली काम करण्यासाठी छोटे छोटे समूह किंवा छोट्या छोट्या संघटना उभ्या केल्यात. आणि नक्कीच गिरणी कामगारांनी ह्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आता ह्या मोठे मोठे नेते किंवा मोठ्या मोठ्या संघटना आपले विचार त्या संघटनांच्या माध्यमातून गिरणी कामगारांमध्ये पसरवून गिरणी कामगारांची होत असलेली एकी पुन्हा कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामुळे जर गिरणी कामगारांना माझी एक नम्र विनंती आहे की आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे की एकत्रित येऊ आणि पुढचा निर्णय घेऊ. काही करायचं असेल, झोपडी आंदोलन घ्यायचं, झोपडी आंदोलन घेऊ किंवा अन्य काही मार्ग निघतात का, परंतु ती तत्पूर्वी एकत्रित येणं मात्र नक्की गरजेचं आहे. जर आपण एकत्र झालो नाही तर नक्कीच गेली जी 42 वर्ष किंवा 22 वर्ष फक्त घरासाठी जो आपला संघर्ष झालाय हा पुढे चालूच राहील. त्याच्यामुळे माझी गिरणी कामगार किंवा वारसदार असतील यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला एकच पर्याय, पहिल्यांदा आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अरे ज्यांचं समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण गिरणी कामगार या विषयावर चालू आहे आणि आपण त्यांच्याकडेच न्याय मागायला चाललोय की आमचा गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा. म्हणजेच थोडक्यात आपण त्याला सांगतोय की तू तुझं समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण संपव आणि मला न्याय दे. हे कधी शक्य आहे का? गिरणी कामगारांनी ह्या गोष्टीचा विचार करा की आपण मागतोय कोणाकडे आणि तो देण्यासाठी आपल्या तेवढी क्षमता त्याच्यात आहे का, किंवा त्याची ती मानसिकता आहे का? स्वतःला संपवून तो तुम्हाला स्वतःचा हक्काचं घर देईल का? त्यामुळे गिरणी कामगार वारसदारांनी विचार करा की आपण ज्याच्या पाठी चाललोय, ज्याला समर्थन करतोय, तो नक्कीच आपल्याला भविष्यात का होईना पण आपल्या मागण्या किंवा आपले जे घर, मुंबईमधील घर आहे ते आपल्याला मिळून देऊ शकतो का?